नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक हजारो असे व्हिडिओ आहेत जे AI जनरेटेड असतात. यामध्ये खरा व्हिडिओ कोणता, खोटा व्हिडिओ कोणता हे सध्याच्या काळामध्ये समजणं कठीण झालेलं आहे. कारण असे कितीतरी AI व्हिडिओ तुमच्या समोर असतात ज्याच्यामधून हे तुम्हाला कळतच नाही की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा. या सगळ्यांना कुठेतरी आळा घालण्यासाठी, हे सगळं कमी व्हावं यासाठी गव्हर्नमेंटनं आता काही नवीन रूल्स आणलेले आहेत. हे नवीन रूल्स जर तुम्ही फॉलो नाही केले तर तुमचं अकाउंट जे आहे ते बंद होऊ शकतं किंवा त्याच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा जर असा कुठलाही AI व्हिडिओ पब्लिश करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कशा प्रकारे कंटेंट क्रिएटर्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा तुमच्या दररोजच्या काळामध्ये तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचा परिणाम होणार आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला मी उदाहरण सांगते की कशा प्रकारे दररोज सोशल मीडियावर फेक असे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही एक व्हिडिओ बघा. तुम्हाला पहिल्यांदा तर मी एक फेक व्हिडिओ दाखवते जो की AI आहे. खानदानी रईस रखते हैं मिजाज नरम अपना, तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी शोहरत नई नहीं है. आता हा व्हिडिओ तुम्ही बघितला, हा AI जनरेटेड व्हिडिओ होता. आता खरा व्हिडिओ कोणता आहे ते सुद्धा मी सांगते. या व्हिडिओसाठी जो आवाज वापरला गेला होता तो आवाज नेमका कुणाचा आहे ते सुद्धा बघा. खानदानी रईस रखते हैं मिजाज नरम अपना, तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी शोहरत नई नहीं है. तर ही दोन उदाहरणं तुमच्या समोर आता मी जी ठेवलेली आहेत, एक खरा व्हिडिओ आणि एक AI जनरेटेड व्हिडिओ. हे जे तुम्हाला अकाउंट दिसतंय पहिलं, हे सगळं AI जनरेटेड व्हिडिओज या अकाउंटवर असतात. कुठल्याही सोशल मीडिया युजरला असं वाटेल की हे अकाउंट खरंच आहे, पण नाही, हे अकाउंट फेक आहे आणि सगळेच जवळपास AI जनरेटेड व्हिडिओ या अकाउंटवर तुम्हाला पाहायला मिळतात. आता कुठेतरी युजर्स जे आहेत त्यांची दिशाभूल होऊ नये म्हणून आता हे नवीन रूल्स जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत. 20 फेब्रुवारीपासून नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम जो बंधनकारक करण्यात आलेला आहे की AI व्हिडिओजना आता लेबलिंग करणं बंधनकारक असणार आहे. म्हणजेच काय, सोशल मीडियावर जर तुम्ही कुठलाही AI जनरेटेड व्हिडिओ पब्लिश करत असाल तर तुम्हाला त्याच्या खाली AI जनरेटेड व्हिडिओ असं लिहिणं बंधनकारक असणार आहे. आता फक्त तुम्ही तुमची इच्छा म्हणून ते लिहू शकत नाही, तर तुम्हाला ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. कुठलाही युजर, तो तुम्ही कुठलाही व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्ही जर ऑडिओ वापरत असाल दुसऱ्या कुणाचा तरी AI व्हिडिओ तुम्ही कम्प्युटरने बनवलेला आहे, तुम्ही कुठला तरी वेगळा ऑडिओ बनवलेला आहे, फोटो बनवलेला आहे, त्या सगळ्यांवर तुम्हाला AI जनरेटेड व्हिडिओ लिहिणं बंधनकारक असणार आहे. आता तसं जर तुम्ही नाही केलं तर काय होऊ शकतं, तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. आणि ही जी जबाबदारी आहे, ही सगळी जबाबदारी त्या प्लॅटफॉर्म्सवर असणार आहे. म्हणजेच इंस्टाग्राम, फेसबुक, त्याचबरोबर यूट्यूब या कुठल्याही अकाउंटवर तुम्ही जर व्हिडिओ पब्लिश करत असाल, हे त्या प्लॅटफॉर्मचं काम आहे की तुम्हाला त्या संदर्भातलं नोटिफिकेशन देणं की जो काही कंटेंट तुम्ही सोशल मीडियावर पब्लिश करणार असाल त्याला AI जनरेटेड कंटेंट हे लिहिणं बंधनकारक असणार आहे. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फर्जी कंटेंट आता 3 तासांमध्ये हटवणं बंधनकारक असणार आहे. तुमचा जो कंटेंट आहे AI कंटेंट, जर तुम्ही तो पब्लिश केला आणि त्याच्यावर जर असं समजलं गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजला की इथे काहीतरी गडबड आहे किंवा चुकीची माहिती दिली जाते, दिशाभूल केलं जातंय, हा व्हिडिओ प्रचंड फेक आहे आणि याच्यामुळे कुठेतरी चुकीच्या अर्थाने परिणाम होतोय सगळ्या सोशल मीडिया युजर्सवर, तर तो व्हिडिओ तुम्हाला आता फर्जी व्हिडिओ हटवायला सांगणार आहे. आधी हे जे लिमिट होतं हे 36 तासांची मर्यादा आधी होती, आता ती 3 तासांवर आणण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर 3 तासांमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ हटवणं बंधनकारक असणार आहे जर त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं आढळलं आणि जर त्या व्हिडिओने दिशाभूल होत असेल तर. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही रूल्स गव्हर्नमेंटनं आणलेले आहेत नवीन, ते फॉलो होत आहेत की नाही ही जबाबदारी सोशल मीडिया कंपन्यांची असणार आहे. त्यांना ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे की हे रूल्स फॉलो होत आहेत की नाही. 20 फेब्रुवारीपासून हे नवीन रूल्स लागू होणार आहेत. त्याच्यामुळे आता जे भरमसाठ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, AI व्हिडिओज, ज्याच्यामुळे खरं तर आपल्याला कळत नाही हा व्हिडिओ खरा आहे की खोटा, ते समजणं आता सोपं होणार आहे. कारण या नवीन रूल्स नंतर आता खरे AI व्हिडिओज जे आहेत ते समजणार आहेत आणि फेक AI व्हिडिओ याच्यातला फरक जो आहे तो प्रेक्षकांना स्पष्ट होणं यासाठी मदत होणार आहे. एकूणच या नव्या नियमांबद्दल तुमची काय मतं आहेत, तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.